नमस्कार. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 9मध्ये इचलकरंजीमध्ये. आपल्यासोबत आहेत तनुजा आकाश माने आणि आकाश माने. आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या भागातल्या काही समस्या आहेत व त्यांचं प्लॅनिंग काय असणार आहे इथल्या विकासासाठी आणि इतर गोष्टींसाठी. सर्वप्रथम तुम्ही दोघे कशा आहात? मस्त आहे. मस्त आहे. तुमचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे. तुमचं नाव कसं? मी तनुजा आकाश माने, प्रभाग क्रमांक 9 ब मधून मी घड्याळ या चिन्हासाठी माझी उमेदवारी लढत आहे. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही ह्या इलेक्शनला थांबावं? आता ह्या भागातच माझा जन्म झालेला आहे. ह्या भागातूनच मी जन्मलेली आहे, त्यामुळे या भागातल्या समस्या ते मला माहीत आहेत. त्यामुळे ह्या भागात काही सुधारणा करायच्या आहेत, त्या सुधारणा करण्यासाठी मी ही उमेदवारी लढत आहे. सुधारणा करण्यासाठी उमेदवार लढत आहे. तुम्ही आत्ता घड्याळ हे चिन्हाचं मफलर घातलेलं दिसतं आहे. तुम्ही पूर्वी कोणत्या पक्षात काम करत होता? मी भारतीय जनता पार्टीचं गेली 15 वर्ष झालं काम करतो. एक बूथ प्रमुखपासून ते जिल्ह्याच्या उपाध्यक्षपर्यंत मी काम केलो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी स्वतः झोकून दिलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून आज वय मला 30 वय आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून मी सामाजिक काम आणि भाजपाचं काम करत होतो. मग भाजपाकडनं तुम्हाला तिकीट का मिळालं नाही? भाजपाकडून तिकीट का मिळालं नाही ते वरिष्ठांना आता माझे काम करण्याची मी कुठं तर कामातून कमी पडलो असं वरिष्ठ मला सांगतात की तुझं काम आणि तुला तुला भागात अजून तू पोचायचं आहेस, असं त्या पद्धतीचं कारण देऊन मला तिकीट त्यांनी दिलं नाही. किंवा माझ्यापेक्षा त्यांना कोणीतरी वाटलं असेल की ताकदीचा माणूस आहे आणि त्यांनी निवडून येऊ शकतील म्हणून त्यांनी माझं तिकीट नाकारलं असं हे मला स्वतःला वाटते. पण आता त्यांनी तिकीट का दिलं नाही तर हे त्यांना माहीत. मग तुमची निष्ठा कमी पडली का भाजपवरची? निष्ठा कमी पडली किंवा नाही पडली आता हे मी स्वतः तर काय सांगू शकणार नाही. पण माझं काम तुम्ही जर माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक जर बघितला तर गेली 15 वर्षाच्या मधून माझी सर्व तुम्हाला भारतीय जनता पार्टीची केलेली कामं तुम्हाला दिसतील. मी पत्रकारिता आणि सोशल मीडिया कमी आणि माझं काम जास्त केलेलं आहे. आणि सोशल मीडियाचं माध्यम जर म्हटलं तर मी फेसबुक आणि इंस्टाग्राम एवढंच यूज केलं. पत्रकारिता आणि पेपर हे कधी यूज केलं नाही. त्या माध्यमातून मी कुठंतरी कमी पडलो असेल किंवा वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात जास्त मी संपर्कात नसल्यामुळे किंवा वरिष्ठ नेत्यांच्या सारखं जाऊन बसणे हे करणे हे मला पटत नव्हतं. मी माझ्या लोकांचं काम करणे, भागातले काम करणे हेच माझ्या डोक्यात उद्देश असायचा. BJPवरून तुमच्यावर अन्याय केला तिकीट न देऊन? BJPनं अन्याय केला म्हणण्यापेक्षा इचलकरंजी भारतीय जनता पार्टीने हे आमच्या तर नेते म्हणला जिल्ह्याचे अध्यक्ष असतात, परत येथील संघटन मंत्री असतात, म्हणजे भाजपाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. आता तिथंपर्यंत मी पोचू शकलो नाही का आपल्या इचलकरंजी भाजपाचे जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही हे आता मी स्वतः सांगणं तर आता ते उचित ठरणार नाही. आता ते तुम्ही या भागातनं थांबलेला आहात, तुमच्या भागात जन्म झाला तुम्ही म्हणताय. 9 नंबर वॉर्ड हा कुठनं कुठंपर्यंत आहे तुम्हाला माहीत आहे का? थोडं इकडे. 9 नंबर वॉर्ड हा तिला मला विचारण्यापेक्षा मला माहिती आहे. ती घरीच असत्या त्यामुळे तिला काही माहीत नाही. 9 नंबर हा वार्ड आपलं महासत्ता चौकाचा कोपरा म्हणजे एक्स आर्मीचा गणपती जो आपलं हे महासत्ता चौकाचा दगडी चाळीचा जो गणपती बसतो त्या कोपऱ्यापासून ते आपल्या ह्याचं आपलं वाईन शॉप एक आहे गांधी पुतळ्यासमोर वाईन शॉपचा तो कोपरा, तिथून गांधी पुतळ्याच्या कोपऱ्यापासून ते बेडकरांच्या घरापासून डायरेक्ट जनता चौक ते बरगालेंचं हॉस्पिटलपासून आवळे मैदानपासून आज जाणे, तिथनं आपलं गणपती सम्राट अशोकनगर गणपती मंदिर तो भाग सोडला, तिथून परत लालनगर कामगार चाळ म्हणजे आपलं ते लालनगर कामगार चालून गावबाग पोलीस स्टेशनपासून आणि परत ह्या रिंग रोड CATP पासून आणि परत दगडी चाळ हे तुम्हाला मी कोपरा सांगितलो आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 9चा अखंड कोपरा सांगितलो. आणि ह्याच्या मध्यवस्थित मग सुतारमाळ आला, लालनगर आला, गांधी कॅम्प आला, प्लस खंजिरेमाळा आला, सरस्वती मार्केट, लक्ष्मी मार्केट हा प्रभाग सगळा मी माझ्या स्वतःच्या संपर्कातून
मीनं पिंजून काढलेला आहे. मिसेस माझी घरी असत्या, घरकाम करते, त्यामुळे तिला जास्त माहिती नाही. त्यामुळे प्रचाराची यंत्रणा ही सर्व मीच बघतोय. पण उमेदवार म्हणून ते आहेत, उद्या उमेदवार म्हणून जर निवडून आलेत, त्यांना प्रभाग भागच जर माहीत नसेल तर ते कामं कशी करणार आहेत? हा एक राहिला मुद्दा त्यातला. प्रभाग हा तिला माहिती आहे, पण ती प्रभागाचा तिला कोपरा टापू माहीत नसल्यामुळे ती तुम्ही विचारताना प्रश्न तिला असा विचारला की प्रभाग कसा आहे. प्रभाग 9 तिला त्यातील भागातला एरिया सगळा माहिती आहे, पण ते प्रॉपर तिला कुठून रोडचा मॅप काय तो तिला माहीत नसल्यामुळे तिचं कन्फ्युजन झालं. म्हणजे फक्त रोडचा मॅप तुम्हाला माहीत नाही. ह्या भागातल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्याच्यावर कधी अभ्यास केला आहे का तुम्ही? ते तर मी कधी केलंच नाही आहेत त्याच्याबद्दल. तुम्ही केलं आहे सर? हां, या भागातील लोकांच्या अडचणी काय आहेत? भागातील लोकांच्या अडचणी म्हणला तर आता मी प्रभाग 2च्या हिशोबानं मी गेली 10 वर्ष काम करत होतो. त्यानंतर एक दीड वर्ष अगोदर मला असं म्हणजे लक्षात आलं, भागातील समस्या जर तुम्ही म्हणला तर आता हा भाग आमचा आहे, हा मी राहतो ह्यो भागच नारायणनगर लालनगर हा भागातच जास्तीत जास्त समस्या आहेत असं मला वाटते. त्याचं कारण म्हणजे पर्टिक्युलर समस्या काय आहेत नेमक्या? पर्टिक्युलर समस्या जर ते रोड पाणी हे जर म्हणला तर ही समस्या तर ही कंटिन्यू असणारच आहे. पण समस्या ही काय असते की लोकांना रोजगार देणे, लोकांना इथल्या तरुण मुलांना रोजगार देणे, लोकांना इथल्या तरुण आमचा भाग स्लम एरिया असल्यामुळे इथे तरुण पोरं भरपूर आहेत, त्यांना रोजगार देणे, त्यांना काम देणे, त्यांच्यासाठी भविष्यात उद्योगधंद्यातून काहीतरी करणे ही माझं प्लॅनिंग आहे. आणि समस्या म्हणला तर आता भागातल्या आपल्या समस्या जर म्हणा तर बघतोय तर सगळ्यांच्या समस्या आम्हाला एकच आहेत की रोड नाही. ही मुख्य समस्या झाली आता प्रत्येक लोकांची. आता आम्ही घर टू घर सगळ्यांना जाऊन भेटतोय तेव्हा आम्हाला गेल्यावर सगळ्यांकडून की हे सगळेजण सांगतात की आम्हाला रोड तो एक मोठा प्रॉब्लेम सगळ्यांचा झालेला आहे. तुमचं शिक्षण काय झालं? बीकॉम. तुम्ही निवडून आलात तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग हे जनतेला कसं करून द्याल तुम्ही? शिक्षणाचा उपयोग जनतेला कसं करून देणार म्हणजे जे गरीब ह्याच्यातून जी मुलं येतात त्यांना आम्ही ज्यांच्याकडे पैसे खरोखरच ती मुलं हुशार आहेत पण त्यांना पुढं शिक्षण घेता येत नाही अशा मुलांना आम्ही रोजगार देऊन त्यांना आम्ही शिक्षण देण्यासाठी त्यांना आम्ही हे करू. सर असं पण ऐकायला मिळतं तुमच्याकडून की म्हणजे भागातल्या लोकांच्याकडून तुम्हाला BJP पक्षाकडून सांगण्यात आलं की तुम्ही काम करा, तुम्ही या वर्षभरात भरपूर पैसा खर्च देखील तुम्ही केलेला आहे. बरोबर आहे. मी वर्षभरातच नाही तर गेले 10 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या मधून खर्च लोकांसाठी मी केलेला आहे. आणि सपुलाय म्हणलं तर मी वयाच्या 16व्या वर्षापासून कापड व्यवसाय करतोय. कापड व्यवसाय म्हणजे माझं कपड्याचं दुकान आहे आणि कपड्याच्या व्यवसायातून मी स्वतः राबून कष्ट करून ते पैसे कमवलेलं होतं. ते लोकांना माझ्या भागातील लोकांना माझ्या ऑपरेशनला असू दे, दवाखान्याला असू दे, कोणाची डिलिव्हरी असू दे, काही असू दे, म्हणजे हॉस्पिटलच्या कोणती निगडीत गोष्ट आणि बाबा गोरगरीब लोकांचे ॲडमिशन असू दे, अशा प्रकारचे विविध आणि म्हणजे आता सांगण्यासारखं नाही, आता हे सोशल मीडियाच्या मधून सांगण्यासारखं साधन नाही आणि मी त्या गोष्टीचं क्रेडिट मी घेत नाही. त्यामुळे मी हे सांगणं माझ्या स्वतःला मला हे बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी अजून भरपूर लोकांसाठी मी या भागात कामं केल्यात. आणि तशी जर माणसं तुम्हाला उभा करायची म्हटलं असं तर कमीत कमी या भागातून एक 50-60-100 माणसं माझ्यासाठी बाईट देण्यासाठी तुम्ही येतील. एवढी मी लोकांना मदत म्हणजे हॉस्पिटलच्या माध्यमातून असू दे, कोणाच्या घराच्या माध्यमातून असू दे, कोणाच्या साहित्याच्या माध्यमातून भरपूर कामं केल्यात. तुम्ही पण एक मध्यमवर्ग घरातून येता, मध्यमवर्ग कुटुंबातून येता. आपण एवढा पैसा खर्च केलो, हे एक मोठी रिस्क घेतलं आपल्याला असं वाटत नाही का? रिस्क घेतलो असं काय वाटत नाही. आजच तुम्हाला सांगतो, आजचाच अनुभव सांगतो. वेताळपेठमध्ये एक मला माझ्या आईंच्या वयाची मी प्रचारासाठी गेलेलो. आईंच्या वयाची एक मला माझ्या आईंसारखीच भेटली आणि मी त्यांना कधी भेटलो नव्हतो, पण त्यांनी मला बघून आणि माझं नाव ऐकून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की बाळा तू एवढं काम करतोस, एवढं हे करतोस लोकांसाठी आणि तू म्हणून त्या अक्षरशः त्यांना गळेपोट रडायला लागल्या. म्हणजे हे तुमचं लोकांच्यावर असणारं प्रेम आहे आणि हेच प्रेमच माझ्या कामाची पोचपावती आहे. आणि त्यामुळे मी पैसे सपवलोय किंवा काय केलोय ह्याच्यापेक्षा दुप्पट माझं लोकांना डोळ्यातून अश्रू आणि पाणी येत असलं ह्याच्यापेक्षा आणि पैसे आणि त्यात जमीन आसमानचा फरक आहे. हेच मी कमवलं म्हणायचं. पैसे म्हणजे लोकांच्या भावना ह्या पैशामध्ये काउंट करता येत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? काउंट करता येत नाही. हे झालं सगळं. तुम्ही समस्यावर चर्चा केलो, आपण दुसऱ्या एज्युकेशनबद्दल चर्चा केलो. तुम्ही निवडून जर आलात
तर तुमचं व्हिजन काय आहे, इथल्या लोकांसाठी तुम्ही काय सुखसुविधा अवेलेबल करून देणार आहात? मी बोलू काय, माझं व्हिजन आहे की येथील तरुण पोरांना आणि महिलांना रोजगार देणे. मी असंच बोलत नाही, रोजगार देणे म्हणजे मी स्वतः 16 वर्षापासून एक कापड व्यावसायिक असल्यामुळे मी उद्योगाच्या माध्यमातून मी उद्योग करणे हे माझा सर्वात पहिला उद्योग करणे हे माझं काम होतं आणि ते मी वयाच्या 16 वर्षी केलो. प्लस उद्योग करता करता मी या भागात सामाजिक कामाची मला ओढ लागली आणि ते माझ्या भागातील अडीअडचण्या बघून ते मी स्वतः राजकारण करणे किंवा समाजकारण करणे म्हणून मी ह्यात पडलो नाही. माझ्या भागातील समस्या बघून हे स्वतःच मी त्या समाजकारणाकडे माझं मन ओढत गेलं. ऑटोमॅटिक तुम्ही तिकडं त्या प्रवाहात गेलात. हां, ऑटोमॅटिक मी त्या प्रवाहात गेलो आणि त्या माध्यमातून हे काम चालू राहिलं. आणि तुम्ही व्हिजन जर म्हणला असा तर ह्या भागात मुलांना, आमच्या तरुण पोरांना, महिलांना रोजगार देणे हे माझं पहिलं व्हिजन असेल. त्यानंतरनं तो माझं रोजगार तुम्ही नेमकं कोणत्या माध्यमातून देणार आहात, काय प्लॅनिंग केलं त्याच्याबद्दल? मी प्लॅनिंग केले. भविष्यात मी ह्या वर्षभरात 1.5 वर्षभरात मी स्वतःचं गारमेंट चालू करणार आहे आणि त्या गारमेंटच्या माध्यमातून मी महिलांना उद्योगधंद्यासाठी रोजगार देणार आहे. नक्कीच मित्रांनो, जर देश सुधारायचा असेल तर एज्युकेशन सिस्टीम पहिला सुधारायला पाहिजे. त्याच्यानंतर रोजगाराचे काही प्रश्न असतील ते त्यात सुधारणा व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर लोकल इलेक्शन बघितलं आपण, दिवाबत्ती असेल, रस्ता असतील, सफाईच्या निगडीत काही समस्या असतील तर ह्याच्यावर देखील फोकस केलं पाहिजे. आणि शिकलेली तरुण पिढी राजकारणात यायला पाहिजे. जर शिकलेली तरुण पिढी राजकारणात आली तर नक्कीच या देशाचं राजकारण एक तरुण लोकांच्या आणि सुशिक्षित लोकांच्या आणि शिक्षित लोकांच्या हातात असेल. ज्यावेळी सुशिक्षित आणि शिक्षित लोक हे इमानदारीनं काम करतील, भ्रष्टाचार मुक्त करतील, त्यावेळी नक्कीच एक भारत सुजलाम सुफलाम होण्याचे चिन्ह आणि चान्सेस हे भरपूर असतात. तरी मित्रांनो, जास्तीत जास्त अशी पिढी किंवा असे जे लोक आहेत ते राजकारणात यायला पाहिजेत. इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.